सिद्धं शुद्धं परमियं जिनेन्द्रवरणे विचन्दमकलङ्कं पुनरयनभूषणोदयं जीवस्य परोमणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चात्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय परम पूज्य आचार्य प्रवेश सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु आचार्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। मनपरिज्ञानाचं प्रकरण चालू आहे. पण काल मनपरिज्ञानाची व्याख्या पाहिली होती. अवधिज्ञानाचा विषय सांगितला. त्यानंतर मनपरिज्ञान की ज्याचं आपण पूर्वी चिंतन केलेलं आहे किंवा ज्याचं अजून पुढे चिंतन करणार आहे भविष्य काळामध्ये, किंवा ज्याचं आपण चिंतन चालू केलेलं आहे परंतु पूर्ण रूपाने केलेलं नाही, अशा दुसऱ्याच्या मनामध्ये स्थित पदार्थाला जे ज्ञान जाणतं त्याला काय म्हणतात? मनपरिज्ञान म्हणतात. मनपरिज्ञान सुद्धा कसं आहे? अवधिज्ञानाप्रमाणे द्रव्य क्षेत्र कालभावाच्या मर्यादेमध्येच होतं. त्याच्यात पुढे सांगते द्रव्य क्षेत्र कालभाव त्याचे किती भेद केले मनपरिज्ञानाचे? कोणते? ऋजुमती मनपरेने विपुलमती मनपरे. ऋजुमती मनपरेची व्याख्या सांगितली का? सरळ मन, सरळ वचन आणि सरळ कायला प्राप्त झालेल्या पदार्थाला विषय करणाऱ्या मनाला जे जाणतात. ऋजू मनोगत, ऋजू वचनगत आणि ऋजू कायगत पदार्थाला जे विषय करतात त्याला म्हणायचं ऋजुमती मनपरिज्ञान. आता पुढे विपुलमती मनपरिज्ञानाचं व्याख्या सांगते. 440 नंबरची गाथा आहे. युलमती वियच्छब्दा उजुगानुजुव वयनकाय चित्तगयम् उजुगानुजुवयनकाय चित्तगयम् अत्तं जानदिजम्मा सद्दत्तगया भूतानत्था विपुलमती